बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं नगराध्यक्षपदासाठी मोठी चढाओढ निर्माण झाली आहे। त्यातच आता बारामतीवर एकहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली। याबाबत अद्याप कोणती स्पष्टता नसली तरी पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी जय पवारांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। तब्बल 9 वर्षांनंतर बारामती नगर परिषदेची निवडणूक होत असल्यानं सर्वच हौशे नवशे आणि गौशे निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्यातच यंदा बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात। खुद्द राष्ट्रवादीतच नगराध्यक्षपदासाठी जबरदस्त स्पर्धा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी किरण गुजर, सचिन सातव, जयसिंग देशमुख, सुभाष सोमाणी आणि जय पाटील यांची नावं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहेत। बारामती नगर परिषद निवडणुकीबाबत अजित पवारांचा शब्द जरी अंतिम असला तरी सगळेच स्थानिक नेते बारामतीतल्या राजकारणावर आपला प्रभाव राखून आहेत। अशा वेळी एकाला नगराध्यक्षपदाची संधी दिल्यास इतर नेते नाराज होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदावरून होणारे संभाव्य हेवेदावे टाळण्यासाठी थेट जय पवार यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलगा त्या नगरपालिकेमध्ये उमेदवारासाठी इच्छुक आहे का नाही बाहेर लोकांनी चर्चा करणं स्वाभाविक आहे, पण मला अजून तरी या क्षणापर्यंत कोणी त्या विषयावरती विचारलं नाही। घरात त्यांच्या घरामध्ये तो विषय काय झालाय किंवा काय असंही नाही। जयदादांची माझी अनेक दिवसापासून गाठी नाही, त्यामुळे याविषयी काही कल्पना नाही। परंतु जर समजा इच्छुक पक्षामध्ये कोणी होऊ शकतं, त्यात ते इच्छुक झाले असतील तर त्यांचं नाव इथल्या बारामतीतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी घेतलं असेल तर त्यामध्ये काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही। मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असतेच की आपल्या नेत्याच्या किंवा आपल्या नेत्याच्या घरातलं कोणी त्या ठिकाणी बसावं। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार जो पण निर्णय घेतील आणि ज्याला पण बारामती नगराध्यक्षपदासाठी उभे करतील त्याला सर्वात जास्त मताने निवडून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी करू। एवढीच भावना आहे की आदरणीय दादा जे निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असेल आणि जे दादाचं जे नाव समोर येते तर निश्चितपणाने दादांनी चांगलाच निर्णय घ्यावा की जे दादा पवार हे एक तरुणांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने बारामतीच्या अजून विकासासाठी जर आज तिथं बघितलं तर जे दादा ही अतिशय चांगलं नेतृत्व आज आपल्या समोर दिसतंय आणि ती खऱ्या पद्धतीनं एक चांगल्या सर्वसामान्य जनतेला जे दादा पुढे घेऊन जातील। कधी जातीपातीचे राजकारण न करणारी ही फॅमिली आदरणीय दादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही। त्याच्यामुळं उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आदरणीय जयदादांना जर नगराध्यक्षपदाची संधी दिली तर मला वाटतं की निश्चितपणाने जयदादा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतील, ह्याच्यात केवळ मात्र शंका नसेल। बारामती नगरपालिकेत गेल्या वेळी एकूण 39 नगरसेवक होते तर नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होतं। तर 2025 ला एकूण नगरसेवकांची संख्या आहे 41। नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे। गेल्या वेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीच्या पौर्णिमा वैभव तावरे या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत फुटीनंतर पौर्णिमा तावरे यांनी शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारलंय। त्यामुळे अजित पवार गटाकडून बारामती नगर परिषदेत नवीन चेहऱ्याला नेतृत्वाची संधी मिळू शकते। तर शरद पवार गटाकडूनही स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना सोबत घेण्याचे संकेत दिले जात आहेत। मी स्वतः उमेदवार म्हणून तिथं इच्छुक नाहीये। शेवटी कार्यकर्त्यांना पण आपण संधी दिली पाहिजे। जे कार्यकर्ते आमच्या पक्षासोबत राहिले त्यांची पण काही इच्छा असते, त्यांना पण काहीतरी कुठेतरी निवडणूक लढवायची असते, त्यांचं पण काय स्वप्न असतात, ते पूर्ण करायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे।
आणि आम्ही ठामपणे आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि सगळे निवडणुका ताकदीने आम्ही लढणार आहे. निवडणुका सुरूच आहेत. निवडणुकीच्या मध्ये आता निर्णय प्रक्रियेला उशीर करायचा नाही. कालच्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एवढाच निर्णय घेतलेला आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्या निवडणुका करायच्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या वतीनं करायच्या आहेत. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं एकत्रितपणे जे आम्ही महाविकास आघाडी केलेली आहे त्याच्या वतीनं आम्ही निवडणुका लढवणार आहोत. यापूर्वी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून उमेदवार होते. मात्र त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभव झाला होता. या पराभवानंतर पार्थ पवार हे राजकीयदृष्ट्या तितकेसे सक्रिय नाही आहेत. त्यामुळे जय पवारांनाही थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना अजित पवार 100दा विचार करणार हे नक्की. बारामतीत नेहमीच अजित पवारांचा वरचष्मा राहिलाय. मात्र पक्षफुटीनंतर कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. म्हणूनच अजित पवारांना नगराध्यक्ष पदासह अन्य ठिकाणी योग्य आणि लोकांच्या संपर्कात असणारा उमेदवार देणं आवश्यक आहे. माळेगाव कारखान्यात ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून विरोधकांना चारी मुंड्या चित केलं, अगदी त्याच पद्धतीचं धक्कातंत्र अजित पवार बारामती नगर परिषदेच्या बाबतीतही राबवू शकतात. आणि त्यामुळेच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती.